हे सकरपारा सकरपारा सुकृपा सिक्रपाईस. हॅलो मित्रांनो, तर आता त्रिशूचं स्पंज बाथ चालू आहे. तर हे इथे घेतलं पाणी आणि आता माझी आई तिचं स्पंज बाथ करते. तिला मस्त पुसून घेते ओल्या कपड्यांनी. बघा बघा कशी करते त्रिशूला. आणि मेन मुद्दा म्हणजे त्रिशूला आंघोळ करायला बिलकुल आवडत नाही बरं. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जा. आंघोळ करायला पण आवडत नाही तिला आणि ते स्पंज बाथ करायला पण आवडत नाही. आता तरी शांत आहे, नाही तर खूप रडते. झालं स्टार्ट. आता त्रिशूला उचकी लागत आहे. त्रिशू तुझी कोण आठवण काढते ग? पप्पा आठवण काढतात तुझी? ए त्रिशू, पप्पा आठवण काढतात काय? तर मी थोडा व्हिडिओ स्किप करते. तिची उचकी काढावं लागेल पहिले, नंतर परत तिला अशी बात करावं लागेल. कशी बघते, इकडे बघ माझ्याकडे. ओ हो, इकडे मम्मा. हे त्रिशू बाळा, रुको जरा, सबर करो. मम्मी अशा प्रकारे त्रिशूची उचकी काढत आहे. त्रिशूने थोडी असं वर, तुमचं पण बाळ जर अशा उचक्या देत असेल तर अशा प्रकारे वर घेऊन त्याची उचकी काढायची. आता ही तर आंघोळ करता करताच काय गं ये पोरी, हां स्पंज बाथ करताना उलटी करते, उचक्या देते. हां बॅड गर्ल, इकडे बघ माझ्याकडे. हे त्रिशू, स्पंज बाथ परत स्टार्ट झालेली आहे. तिची उचकी काढली मम्मीनी. उचकी काढायलाच 15 मिनटं लागले. आफ्टर 15 मिनिटचा व्हिडिओ आहे हा. आता बघा आता किती हॅप्पी आहे त्रिशू. हे त्रिशू, बापरे काय भारी स्पंज बाथ चाललंय त्रिशूचा आज तर. अशा प्रकारे स्पंज बाथ पूर्ण अंग पुसून घ्यायचं, बेबीचं पूर्ण बॉडी पार्ट पुसून घ्यायचे. प्रकारे डोळे पुसून घ्यायचे, छानपैकी तोंड पुसून घ्यायचं. दूध पिते ना, त्याच्यामुळे ते दुधाचं तिच्या तोंडाला लागलेलं असते, ते पण छानपैकी पुसून घ्यायचं. डोळे, गाल वगैरे, कानाच्या मागे पण पुसून घ्यायचं. माने, हे हा मानेचा जो गॅप असते याच्यामध्ये पण पुसून घ्यायचं. त्याच्यामध्ये मड जाऊन बसते बाळच्या. आज तर रडत नाही आहे. तिला कसं समजलं बरं मी व्हिडिओ घेत आहे म्हणून? नाही तर रोज खूप त्रास देते आंघोळ करताना, आणि हे स्पंज बाथ करताना पण त्रास देते. तिला अगोदर तर निओनॅटल ॲक्ने होते, आतापर्यंत निओनॅटल ॲक्ने होती. आता हळूहळू थोडी जात आहे. आता रेडी झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला त्रिशा. मॅडम कशा झोपी गेल्या. रेडी केलं आणि फीड केलं, तर फीड करतानाच झोपी गेल्या. तर जाऊ दे, आता झोपू देते. रात्रभर जागी होती मॅडम, आता झोपू देते. नंतर उठेल, तर कधी उठते कधी नाही काय माहिती.